नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेले. पाहू शकता अगदी चमचमीत, बाहेरच्या पेक्षा भन्नाट, घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपण एक 5 मिनिटामध्ये ही रेसिपी बनवू शकतो. इतकी मस्त आणि मजेदार आहे. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी एक ताट घेतलेलं, त्या ताटामध्ये आपण ह्या ठिकाणी आलू घेतलेले, 2 आलू घेतलेत मी ह्या ठिकाणी आणि ते मॅश करून घेणार आहे. आपल्याला मॅश करूनच घ्यायचे किंवा आपण हाताने जर मॅश केलं तर गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे खिसणीनेच करून घ्यायचं. ह्या ठिकाणी पूर्ण आलू नेहमी मुलांना आपण बाहेरच्या पॉकेट्सचे देतो खायला, पण त्यापेक्षाही घरच्या घरी अगदी भन्नाट बनवू शकतो. ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घ्यायचे, साधारण 2 चमचे इतका आपण ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. लाल तिखट टाकून द्यायचं, जर रेड चिली फ्लेक्स असतील तर ते टाकले तरी चालतात. अगदी थोडीशी आपण हळद टाकून घेतलेली आहे, मीठ टाकून घ्यायचे. लाल तिखट, मीठ आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त टाकू शकतो. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने अगदी प्रेस करत आपण आता हे पूर्ण कॉर्नफ्लोअर आलूमध्ये मिक्स व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. वरतून थोडेसे जिरे टाकून घेतले, जिऱ्यामुळे टेस्ट खूप छान येते, नक्की आवर्जून टाका. अगदी मस्त खमंग हे अशी आपली रेसिपी बनून तयार होणार आहे. सर्वांना लहानापासून मोठ्यापर्यंत स्नॅक्समध्ये तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा दुपारच्या वेळेत तुम्ही हे करून खाऊ शकता. अगदी सोपी आहे आणि खूप लवकर तयार करता येते, कमी वेळामध्ये. ह्या ठिकाणी घट्टसर जसं नेहमी पीठ मळतो चपातीचे, त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे आणि कॉर्नफ्लोअर आणि आलू व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी थोडंसं आपल्याला लांबट आकारामध्ये, एकसारख्या आकारामध्ये कट होतील ह्या पद्धतीने आपण एक लांबट रोल बनवून घेतलेला आहे. रोल बनवून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, एकसारख्या आकारामध्ये आपण कट करू शकतो किंवा छोट्या मोठ्या आकारात होणार नाहीत, एकसारख्या आकारामध्ये छान कट होतील, त्यामुळे आपण असं करून घेतलेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपण असं प्रेस करत थोडंसं चपटं करून घेतलेलं आहे. सुरीच्या साहाय्याने आपल्याला छोट्या मोठ्या आकारामध्ये, तुम्हाला जर मोठ्या आकारात हवे असतील तर थोडं मोठं केलं तरी चालते. अगदी मी ह्या पद्धतीने ते लहान आकारात कट केलेलं आहे. पाहू शकता एकसारख्या आकारामध्ये हे कट झालेले आहे. अगदी भन्नाट खमंग अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी नवीन असे व्हिडिओ बनवेल तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील. आता ह्या पद्धतीने आपण सर्व कट करून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण आकार देऊन घेतलेले आहेत आणि थोडंसं आपल्याला हाताने थोडंसं आणखीन व्यवस्थित करून घ्यायचे. जर कुठं मोठे छोटे झाले असेल तर थोडासा व्यवस्थित आकार देऊन आता ह्या ठिकाणी आपण एक थोडंसं आपण आकार देऊन घेतले आणि काटेरी चमच्यानं आपल्याला थोडंसं ते प्रेस करून डिझाईन तयार करून घ्यायचे. तर गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून द्यायचे. तेल टाकून झालं की तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. गरम झाले की आपण जे करून घेतलेले पीसेस आहेत ते पीसेस आपल्याला ठेवून घ्यायचे. जितके बसतील पॅनमध्ये तितके आपण टाकून देणार आहोत. जर मोठी कढई ठेवला असाल तर एकदम टाकून दिलं तरी चालतात. आता ह्या ठिकाणी आपण गॅस लो टू फ्लेम ठेवलेला आहे, जास्त पण फुल करायचा नाही, जे की वरून करपतील आणि मध्ये कच्चे राहतील. गॅस आपल्याला मिडियम ठेवून छान फ्राय करून घ्यायचे. आता एका साईडला व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, आपण आता दुसरी साईड उलटून टाकलेली आहे. आता ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे. अगदी मस्त कुरकुरीत आणि क्रंची आपले हे पीसेस बनवून तयार होतात. अगदी भन्नाट, नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मुलांना तर आवडेल, चालेल, छोट्यापासून मोठ्यापर्यंत एकदम आवडीने खातील आणि सर्वांनाच आवडेल. नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपले सर्व पीसेस तळून झालेले आहेत. ह्या ठिकाणी आपण सर्व बाईट्स आता प्लेटमध्ये काढून घेतले. बाईट्स म्हणा किंवा तुम्हाला कुरकुरे म्हणा, काही म्हटलं तरी चालते. अगदी क्रंची क्रिस्पी आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. अगदी 2 वस्तूपासूनच आपण हा बनवला, जास्त साहित्याची पण गरज नाही. तुम्हालाही बाईट्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.